तर यावं का लागतं? उत्तर आहे जावं लागतं म्हणून. आता परत मागे फिरा, जावं लागतं म्हणून ते खुर्च्यावर सोड घालते, खुर्चीवरचे बोर उतर घालते. जमीन गेली तर चालन पण खुर्ची पाहिजे. उतर घालते ते खुर्च्या काढ बाजून देतो. विठाला विठाला चला आता विक्षिप्त होते, मजा राहत नाही त्यात. मग एकदा विक्षिप्त गेलं बॉम्बाला सगळं. यावं लागतं आणि आल्यावर जावं लागतं, बोलावं लागतं. यायचं कशाला ते जायला. विठाला विठाला यावं लागतं, यावं लागतं आल्यावर जावं लागतं. म्हणजे एखाद्या विचारलं यायचं कशाला तर जायचं म्हणून, जायचं का तर यायचं म्हणून. मग मी तुम्हाला प्रश्न विचारलाय, यावं लागतं आणि आल्यावर जावं लागतं. मग एकाने विचारलं यायचं कशाला, 17वा अध्याय असं म्हणतो, झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, आणि भोगे जाणीजे केले कर्म पूर्व जन्मीचे. मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी यावं लागतं आणि भोग संपल्यावर जावं लागतं. मग ऐकणाऱ्यांची शंका आहे काही वशील आहे का? उत्तर, कर्माने राम वनवासाला गेला, कर्माने दशरथ पुत्र योगे मेला, कर्माने रावण क्षय पावला आणि वियोग घडला सीतादेवी. यायचं, भोगायचं, जायचं. मग भोगायचं कधीच आहे, मागचं आहे. पुरावा आहे का? पुरावा प्रत्येक वाक्याला घ्यायचा. मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी. 4 वेद मुखदगत वाणी, गर्वामध्ये झाली सर्व हानी. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता. बैरा झालो नरदेही येता. यायचं, भोगायचं आणि जायचं. झालं फायनल. यायचं, गेलं बाबाला. यायचं, भोगायचं, जायचं. आता आपलं एकच शिल्लक राहिलंय, यायचं झालंय. आता एकच राहिलंय, जायचं. आता यायचं, भोगायचं, जायचं. प्रश्न मिटला पहिला. दुसरा प्रश्न बसणार नाही पटापटा. मरताने माणूस काही बरोबर नेतो का? हा म्हणा नाही म्हणा, तुम्ही मला उत्तर देणारे नाही. एक एक प्रश्न आहे. पहिला प्रश्न, यावं लागतं, आल्यावर भोगावं लागतं आणि आत्ताचं नाही मागचं आहे. आता जो गहू पेरलाय तो पुढच्या वर्षी खायचा आहे. आता जो घरात आहे तो गेल्या वर्षी पेरलाय. आता जे भोगतोय ते मागचं आहे. मागचं जे आहे ते आता भोगायचं आहे. केले कर्म झाले त्याची भोगा आले. केले कर्म झाले त्याची भोगा, केले कर्म झाले त्याची भोगा आले. केले कर्म झाले त्याची भोगा. हे उपजले मेले आईचे किती, उपजले मेले आईचे किती. हरिमुखी गाता हरपलीचा, हरिमुखी गाता हरपली. उपजाले मेले आईचे किती, उपजाले मेले आईचे किती. जय श्रीराम. हरपली देवता, हरिमुखी गाता हरपली, यायचं, भोगायचं, जायचं. पहिला प्रश्न मिळाला. आणि बरळायचं नाही माझं देवानं वाईट का केलं, माझ्या नशिबात आलं, मी आज काय पाप केलं. हे भिकार प्रश्न आहेत. माझी सून खट्याळ कशी काय निघली, माझ्यावर कशी काय धावती, हे भिकार प्रश्न. हे देवाला विचारायचे नाही. यायचं, भोगायचं, जायचं. आता मी तुम्हाला प्रश्न विचारलाय, मरताना माणूस काही बरोबर नेतो का? तुम्ही मला उत्तर दिलंय नाही. हे उत्तर 100% चुकीचं आहे. 100% चुकीचं आहे. मरताना माणूस 2 गोष्टी बरोबर नेतो. एक, त्याने कमवलेलं ज्ञान आणि त्याने कमवलेलं चांगलं कर्म. चांगलं वागा,
बरोबर येणार. कर्म आहे. महाराष्ट्रात एखाद्या माणसाचं नाव सांगा मला का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 2-3 जण आहेत. तुम्ही गंध किती लावा, गंध ठोका नाही तर देवाच्या बोकांडी बसा, नाही तर देव बोकांडी घ्या, तुमचं वाटूनच होणार. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोलले? उत्तर ऐका. 16व्या अध्यायात 473 ओव्या आहेत. 16व्या अध्यायात 473 ओव्यांमध्ये 2च शब्द आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. नीट ऐका. दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहेत. पण ओव्यांचा अभ्यास जर केला तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. का? दैवी संपत्तीला संपवण्याची ताकद आसुरी संपत्तीमध्ये आहे. हे कधी ध्यानात ठेवायचं. पापाच्या पैशानं घर सुखी झाली. मला 2-3 उत्तर द्या फक्त. व्याजाचा धंदा करणारी माणसं कधीच वाईट चांगली मारणार नाहीत. उत्तर पुन्हा ऐका. जेवढे श्रीमंत लोक आहेत, ज्यांनी जनता लुटली, एकही माणूस अजून घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मारणार आणि मारताना त्यांच्या बरोबर 2 जण 3 जणच असणार, डॉक्टर, नर्स आणि कंपाऊंडर. आणि तिघांनाही माहित नाही हा कधी मिळालाय. हलून पाहिलं तर मिळाला. लगेच क्लिप पडली. त्यांना तीव्र झटका आला. याला साधा कस काय येईल? झटका तीव्रच याला. आणि ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. ते झुंज नव्हते देत, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. हे झुंज बिंज काय नाही. हे झुंज बिंज ह्या सगळ्या लाभाडे आहेत. हे झुंज बिंज कोणाला वेळ नाही. इथं माशी फडफडायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ मरायला लागतो असं माऊलीचं म्हणणं आहे. माशी जेवढी फडफडते ना तेवढं हे नाही. हे झुंज देत होते, लढत होते, ते चालत नाही. एकदा परत पहिलं नाही तेव्हा काय का. मग ही माणसं वाईट का मारतात? ज्या माणसांनी गावांमध्ये टक्के घेतले, टक्के गावात म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, ज्यांनी 20 तारखेला घेतलेले वाटलेच नाही, सासरवाडीला नेऊन ठेवले, ही सगळी माणसं म्हातारपणी येडी होऊन मेली. परत नीट ऐका. मेली ही माणसं. वाहिला उद्वेग सुखाची केवळ भोगण्याचे फळ संचिता. वाहिला उद्वेग सुखाची केवळ भोगण्याचे फळ संचिता. तुझं झालं का? रेकॉर्डिंग करू राहिला का? काढून घे. म्हणजे माझंच ऐकन माझाच गेम कर. घे काढून. मला वाटलं फक्त फोटो काढतोय आणि घेतलंय ते डिलीट कर आणि घे बाजूला पटकन मला सुरू करायला. ते घरच्यांसाठी काढून घे. घरच्यांसाठी तू धंद्यावाला आहे. तू काय तुला धंदा घरच्यांचं का झालं? उचल. तुम्ही कोणचं ऐकणार आणि कोणचं ठोकणार? तुमचा धंदा आहे. तुम्ही ऐकलेली लोक आहेत. तुम्हाला काही नाही तर करशील गेम पाय बर का. उचल काढून घे. ते नकोच. तू तानच करशील. तू काढून घे. तू चेहरा सांगतोय. तू टाकशीलच. चॅनल वाला नाही. मग पाय बर का. नाही गाठ आपली नाही. यांना खोडे ही इकडेच घेतलेली लोक आहे. विढाला चला गेलं बॉम्बाला. आता चला करंट लावून दिलाय तुम्हाला. मारताने माणूस बरोबर काही नेत नाही असं तुमचं म्हणणं आहे. पण मी म्हणतो 2 गोष्टी बरोबर नेतो. एक, त्याने कमवलेलं ज्ञान. आणि ते आता ही आजीबाई आहे. आपण श्राद्धाला आलो, काही नेलं नाही का हो? चांगली मुलं बनवली, ही श्रीमंती कमवलीच ना. आणि ही जुनी माणसं 80-90 वर्ष का जगली माहिती का मला? आपण 80 वर्ष वय ऐकायचं नाही. आपल्याला 80ला 11वं पुण्यस्मरण राहील.
80-80 काय नाही, आता हे झाले ते जुन्या म्हाताऱ्यांची झाली. आपला लईत लई शेवटचा गेम 69. आता माणसं जास्त दिवस जगणार नाही आणि जगूही नाही. त्याला दोन्ही कारण आहेत. जगायसारखं काही राहिलंही नाही आणि मृत्यू लोकात पाहण्यासारखंही काही राहिलं नाही. मृत्यू लोकात पाहण्यात तुम्ही खरं वागा, तुम्हाला वढायला बिडी मिळणार नाही. तुम्ही फक्त मोठ्यांची बुट चाटा, तुमचा रोज सत्कार होईल. या जगात एकच माणूस जगू शकतो, दुसऱ्याची लाल करणारा आणि बुट चाटणारा. जो खरा बोलेल तो सकाळी नसेल. आता 30 वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो, थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून झालं. आणि माझा गुन्हा एकच आहे, मी फक्त खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. असा माणूस नाही राहिला का त्याला मला घोडा लावला नाही. गुन्हा एकच, फक्त खरं बोलतो. या जगात आणि बऱ्याच लोकांना सांगतो, कलियुग असू द्या पण 3 गोष्टी अजून जाग्यावर आहेत. 1 निसर्ग, 2 नीती आणि 3 सत्य. हे कधी ना जग बदलू द्या, जग बदलल्यानं काय फरक पडणार नाही. या जगात 4 लोक आहेत. 1 काम पिपासू, 2 धन पिपासू, 3 मान पिपासू आणि 4 सत्ता पिपासू. नीट आहे का? या जगात 3 गोष्टी कधीच बदलणार नाही. सत्य ते सत्यच आहे, सत्य ते सत्यच आहे, निसर्ग तो निसर्गच आहे. नीट आहे का? आणि नीती ती कपड्यात बदलू द्या. लोक काय लोक बदलू द्या, पण जगात 4 माणसं आहेत कलियुगात, त्यांना देवापेक्षा जास्त लोक मानतात. 1 काम पिपासू, काम पिपासू. 2 मान पिपासू. 90% लोक मानासाठी जगतात. फक्त मान, काय लागत नाही. 80% ग्रामपंचायत सदस्यांना जर ग्रामसेवकने इंग्रजी शिवी दिली तर ते वन्स मोर म्हणतील, अशी त्यांची स्थिती आहे. गाजर काही कळत नाही त्याला. कोणी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरून दाखवा. नाही, फक्त मान आहे, मान. बोला तुमचं काय मत आहे? मानासाठी जगायचं, कर्ज काढून लग्न करायचं, काय मानच आहे ना. 1 काम पिपासू, 2 मान पिपासू आणि 3 धन पिपासू. शालींच्या व्याख्या नीट आहे का? 1 माणूस काम पिपासू आहे. काम, आणि कामाला 7 गोष्टी येत आहे का? 1 कामाला वय नाही, 2 कामाला जात नाही, 3 कामाला नाथ नाही, 4 कामाला वय, 4 कामाला कुळ नाही, 5 कामाला शील नाही, 6 कामाला काळवेळ नाही आणि 7 कामाला लाज नाही. डोकं बंद झालं तुमचं. कामाला वय नाही आहे. तुम्ही अभ्यास करा. जेवढ्या पळून जाणाऱ्या पोरी आहेत सगळ्या अल्पवयीन आहेत, 13 ते 18. आणि एकही पोरगी विद्वान पोराबरोबर कधी पळून गेली नाही. पोरींचा इतिहास आहे, पोरगी हुशार पोरावर कधी प्रेमच करणार नाही. आणि पोरगी नादी लागताना बंगरीच पोराच्या लागणार. बंगरी म्हणजे इंडियन भंगार. किबली चोरीतोय लोकांच्या, किबली. कधीच नाही. काम पा. पहिला झाला काम पिपासू, दुसरा झाला मान पिपासू आणि तिसरा झाला धन पिपासू. आणि आज जगातली सगळी लोक धनासाठी तडपडतात. सख्या चुलत भावाची इस्टेट मिळावा म्हणून खऱ्याला वनवास दिला या पठ्ठ्याने. यांचा त्यांचा काही संबंध नव्हता. 5 गावं यांनी मागित होती, मिळत होती, पण यांनी वावजाई वडीत आणली, राज्याचं वाटोळं केलं. पण महाराज ववी नीट आहे का? शब्द नीट आहे का? पैशाच्या लालचे पायी स्वतःच्या बापाला स्वतःची 100 पोरं मारताना पाहावं लागली. पायरी मारताना पाणी पाजायला पोरे नव्हता, पाणी पाजायला. शेवटी भारताचा सम्राट धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला. अभ्यास करा. फक्त याला म्हणायचं धन पिपासू. आणि चौथा एक माणूस या जगात सत्ता पिपासू. ही सत्तेसाठी पिसळलेली लोक आहेत. ही काही करू शकतात.
पिसळलेले लोक आहेत महाराज. सत्ता आहे. याचा बाप आडवा येऊ द्या तरी कार्यक्रम करतील ते. सत्ता पिपासू लोक आहेत. सत्तेच्या पिपासापायी महिला मंडळ स्वतःच्या बहिणीला जेलमध्ये ठेवलं. बहीण बाळंत झाली आणि बहिणीचं बाळंत झाल्यानंतर पोरग स्तनातलं दूध पिलं नाही. ती भावानं दगडावर आपटलं. एक आपटले नाही, 6 आपटले. 7वा योग मायेने नेला आणि 8वा कृष्ण जन्माला आला. त्याला सुद्धा टोपलीत बसावं लागलं. हे ध्यानात ठेवा. त्याला आईचं दूध पिता आलं नाही. ही सत्ता पिपासू लोक आहेत. सत्ता पिपासू काही करतील. ही पिसळलेली लोक आहेत महाराज. तुम्ही बधीर आहे तुम्हाला काय? तुम्हाला सांगून फायदा काय? 250 रुपये रोजानं सभेला जाऊन टाळ्या वाजवणारी माणसं तुम्ही. तुम्हाला काय गाजर धर्म कळतो का? तुम्हाला काय? आता माया पुढे बसलं का? खरंय खरंय मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. चला. एका समोश्यासाठी दिवसभर हिंडणारी माणसं तुम्ही. एकच समोसा मिळाला सभेला जाऊन, एकच. अरे तुम्ही मी फक्त लाखात खेळतोय, लाखात. तरी आपण नीट बोला ना. लाखात लाखात. हे पठ्ठे 4 महिने झाले रोज कुटीत खेळतात. कुटीत रोज कुटी, रोज कुटी. कुटी कुटी म्हणजे 100 लाख. ती का आपली कुटी आहे का? सुनेची पुडी कांद्याच्या रोपात हरवली आणि रोप उपटलं पण पुडी सापडावली. आणि हे लोक कुटीत खेळतात रोज. कुटीत रोज. आणि आपण फक्त लाख 2 गोष्टींचा शोधत लागत नाही मला. देव कुठं राहतोय, यांच्या माल कुठून येतोय. या 2 गोष्टींचा ज्याने शोध लावला ना त्याला कोणताही पुरस्कार मिळेल महाराज. देव कुठं राहतोय आणि या लोकांना माल कुठून येतोय. काय नाही, हे कलियुग आहे. पापी लोक सत्ता भोगणार आहेत. गरीब बिड्या ओढून मारणार आहेत. हे इंग्रज गेल्यापासून असंच आहे. ऐका कालीची महिमान असत्याची रिजन महिमान असत्याची ऐका कालीची महिमान असत्याची रिजन. 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 माझा प्रश्न झाला होता, मरताना काही माणूस बरोबर नेतो का? प्रत्येकाचं उत्तर सांगायचंय. जन्माला काही नेत नाही, पण 2 गोष्टी नेतो. त्याने कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं चांगलं कर्म. झालं फायनल. आता पुढचा प्रश्न थोडा अवघड आहे. भजने बिजने. पुढचा प्रश्न असा आहे, मारताना माणसाचं जातं काय? टाळकरीने उत्तर द्यायचं. मारताने माणसाचं जातं काय? तुम्ही मला उत्तर देणारे शरीर. शरीर. माझं म्हणणं असं आहे, प्रेत खाली पडलंय म्हणजे शरीर इथंच आहे. ते तुम्ही जाळलंय का ते जाळलंय? तुम्ही आजारी आहे का? शरीर तुम्ही जाळलंय का ते जाळलंय? आत्ता मी मेलो आत्ता. माझं खाली काय पडलंय? प्रेत. तुम्ही रडणार कशाजवळ आहे? प्रेताजवळ. ठोकळा कुठं चिटकावणार आहे? कपाळाला. ठोकळा चिटकावणारे कोण आहे? तुम्हीच. आंघोळ घालणारे कोण आहे? अरे बोला ना. तुम्हीच. मला नदीवर येणारे कोण आहे? तुम्हीच. जर नाही पेटला नीट तर टायर वापरणारे कोण आहे? तुम्हीच आहे. मग शरीर गेलं का तुम्ही जाळलं? इथं असा घोटाळा आहे. म्हणजे शरीर जात नाही. फायनल झालं बरं का? आता 15व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे,
आत्मा देहात आला आणि भोगून गेला. येणे आणि जाणे असं 15व्या अध्यायाचं म्हणणं आहे. शरीर जात नाही, देह जात नाही, दोन्ही गोष्टी जात नाही. मग आता तुमच्याकडे एकच पर्याय शिल्लक राहिला आहे. तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतो? माल शून्य झाली लोक 23 तारखेपासून बधीर झालीत लोक. त्यांना मेंदूच काम देईना. मी परत विचारतोय, शरीर जात नाही, शरीर जात नाही त्याचा विषय नाही, देह जात नाही. मग आता तुमच्याकडे एकच पर्याय राहिला आहे. काय जातो? आत्मा. आता आत्मा जातो आणि मग श्लोक असा म्हणतोय, पाणी भिजित नाही, अग्नी जाळीत नाही, शस्त्र कापीत नाही आणि इकडं तिकडं कुठं जात नाही. तो अनादी आहे, ज्याला अंतही नाही जन्मही नाही, त्याचं नाव आत्मा आहे. मग आत्मा जात नाही. आता पटकन उत्तर द्या. शरीर जात नाही, देह जात नाही, आत्मा जात नाही, मग मरताने जातं काय? माझा हात वर झाला याचा अर्थ माझ्या चैतन्य आहे, माझा होठ हलतोय चैतन्य आहे आणि चैतन्य ट्रान्सफर होतं. दुसरा अध्याय स्पष्ट सांगतो, जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नाथे. किंवा 8वा अध्याय स्पष्ट सांगतो, तेवे जिते अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाचे मेरे फारवो लागे आणि मरणी जया जे आठवे तो ते गती ते पावे. बस शरीर जात नाही. आणि दहाव्याचे प्रवचन करणारे नीट ऐका. उगाच येडेवाणी लोक नदीवर नादी लावून बसू नका. सगळ्यात लबाड भाषण म्हणजे 10व्याचं भाषण. सगळं खोटं. अहो कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी येते ना. तो येडा सोडून मेला तरी आपण म्हणायचं त्यांनी कुटुंबाची घडी चांगली घातली. आता काय करणार काय? मग काय नदीवर म्हणता का अवलाद गेली? ही नदीवरची भाषणं, लग्नातली भाषणं ही शहाण्या माणसानं करू नये. शहाण्यानं. आणि ऐकूही नाही. ऐकायचो की नाही त्याला? काय ऐकायचं सांगा मला? 10व्यात काय ऐकायचं? तो येडस होऊन मिळालाय. काय ऐकायचं? 20 तारखेला 4 पोरं दारू पिली. फुकाट होती त्या दिवशी. पिली, फुल टाईट झाली. 4 गाडीवर बसले. 4 कुठं बसला असं? कॅरेजवर. तांगड्या फाकेल. चाल इवळत धडाकलं पडलं. दोन्ही बॉल सटकले मिळालं. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. आता काय वांग सांगू का मी 10व्यात? बरं मला सांगा, 10व्याच्या प्रवचनाला ओवी घ्यावाच लागल ना. मग बॉल सटकल्याची ओवी कुठे आहे ज्ञानेश्वरी? बॉल सटकल्यावर ही ओवी घ्यावा अशी 9030 ओव्यांमध्ये ओवी कुठे? आता मी तुम्हाला आतापर्यंत 100 ओव्या सांगितलं कीर्तन झाल्यापासून. ओवी कुठे? आणि त्याच्या 10व्याला भाषण काय केलं माहिती का लोकांनी? एक उमद व्यक्तिमत्व गेलं. उमद उमद उमद. आणि त्यांच्या जाण्याने परिसराची फार मोठी हानी झाली. गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. आणि जी पोकळी तयार झाली, पोकळी ती कधी भरून निघाल ना. तू गेला का पोकळी भरलीच. ही लबाड भाषण. आणि 10व्याचं ते लग्नाचं तसंच. आणि लग्नाची भाषण करणाऱ्यांना सांगून तो आता सीझन सुरू झालाय. ते नवरा नवरीने आंतरपाठ धरला ना मग भाषण करीत नका जाऊ. अगोदर नवरा नवरी बसून ठेवा आणि मग इवळा. काय इवळायचं तुम्हाला? अरे काय येड्याचा बाजार आहे. 1:30ला लग्न, गरमाट मोकार, नवरदेवाला सफारी, मरणाचा घाम, नवरी मागत 2-4 कपऱ्या बांड्या पुरी, त्यांनी मोकार मेकअप करेल. नवरदेवा मागते 2-4 भाडे खांब्यासाठी लटकेल.
आणि भाषणावाल्यांचा तडाखा उठला आणि त्या नवरीचा हात त्या नवरदेवाच्या हातात. बरं एवढा चांगला हात त्याच्या हातात कधी येईल नाही. आणि भाषणाचा उठला तडाखा आणि त्याच्यात त्या नवरदेवाला मूत खडा. कळ काढून काढून कवर काढील होतो. शेवटच्या भाषणाला मोकळा झाला. पाहता का काही चाललंय. वाक्यालाही क्लिअर करायचे बरं का. थोडी रिव्हर्स करून देतो म्हणजे मग अभंगाची लिंक राहील तुम्हाला. पटापटा बोलत जायचं फक्त तुम्ही. आता यावं लागतं जावं लागतं. यावंच लागेल आणि आल्यावर भोगून जावाच लागेल. प्रश्न असा आहे म्हणजे शरीर जात नाही, देह जात नाही, आत्मा जात नाही, पण चैतन्य गेल्याशिवाय जात नाही. झालं फायनल. आता पुढचा प्रश्न आहे माणूस स्वर्गाला जातो का? तुम्ही म्हणाले सुधरणच आम्हाला काय लय बारीक ऐकावं लागतं तेव्हा कळत ते. माझा प्रश्न असा आहे माणूस स्वर्गाला जातो का? तुम्ही मला हा म्हणा नाही म्हणा. 5 मिनिटं घ्या. स्वर्गाला जायचं काय संबंध आहे? वैकुंठाला जायचं काय संबंध आहे? आता समजा मी मरायला लागलो. माझं डोकं माझ्या पोरेच्या मांडीवर ठेवलं आणि त्याने मला दूध पाजायला सुरुवात केली पाणी टाकून. कारण आपल्याकडे मरणाऱ्या माणसाला प्युअर दूध देत नाही. इतकी नालायक अवलाद आपली. एखादा काला चांगला पिऊ दे ना. आता तो आयुष्यभर पाणी टाकूनच पित होता ना. हा आणि दूध प्यायला लागलो. आता निवांत ऐक बरं का. आणि मी मरायला लागलो. मी माझ्या पोराच्या मांडीवर डोकं ठेवलं. आता मी त्याला ओवी सांगणार आहे का? श्लोक सांगणार आहे का? मी त्याला काय सांगणार आहे? सगळ्या उधाऱ्या गोळा कर आणि खालच्या विहिरीची मोटर बंद राहिली तरी चालेल, पण चुलत भावाला पाणी द्यायचं नाही. त्याचे कांदे जळालेच पाहिजे. आणि आपलं कोर्टात जे भांडण चालू आहे ते मागं घ्यायचं नाही. जर नाही तर तू माझ्या पोटचा नाही आणि मेलो. आता काय स्वर्गात गेलो? मग तरी आजारी पडली का पुरी भेटायला येते. पुरी लय हुशार. बरं बाया इतक्या विचित्र आहे आपल्या. आजारी माणसाला भेटायला केळं सफरचंद घेऊन येणार. त्यानं खायचं बंद केलं आणि थोबाड वाशीत चालली. तुम्ही पहा आता एवढे भांडक्यांच्या पाहुणे आले ना. येणारे पाहुणे पहा किती हलकट आहेत. टोप्या टाईल घेऊन थोबाड वाशीत चालले. थोबाड वाशीत ते टोप्या टाईल घेऊन. त्या बायांकडे गठुडे भरले टोप्यात. होऊ द्या दुपारी 2 जावांशी मारामारी. टोप्या तुला टाईल मला होऊ द्या. आणि तो टोपी आहे ना ती टोपी काही झालं तर डोक्यात घुसत नाही. आणि उपार नाही ना फाशीच घेता येत नाही त्याला. तुम्ही घेऊन पहा. आणि टायल आहे ना टायल तुम्ही एकटे घ्या आणि बाथरूम मध्ये जा. मला फक्त गुंडाळून दाखवा. एक बाजू काय उघडी किती वर. इकडं झाकलं इकडं उघडलं. एकानं दुपारभर प्रयोग केला. टायरचे तुकडेच घेऊन आला पण टायर काही करीत. त्याचा उपयोग आहे काय? श्राद्धाला येणाऱ्या पाहुण्याने एक झाड आणावं. एक 5 वह्या आणाव्यात, 5 पेन आणावेत. वह्यान पेन कामा येतील. गरीबाच्या एखाद्या मुलाचं शिक्षण होईल. त्याचं वर्ष निघल. तो पेटाय. म्हातारी आजारी पडली का पुरी भेटायला येत्या केळून सफरचंद घेऊन. आणि म्हातारी पडेलच होती म्हणजे चाललीच होती आता. आणि 7-8 बाया तिच्या उशाला बसलं. तज्ञ बायालाच तज्ञ आजारी माणसाच्या बाबतीत. पायाजवळ बसती आणि पायाला हात लावती. गार पडले. तू कोणत्या डॉक्टर का होती ग शिकायला? तू मेडिकल कॉलेजला कोणत्या होती? दुसरी लगेच नाकाचा शेंडा पाहते. कल्ला. आता सगळ्या पुरी गोळा करा. म्हातारीचं जवळजवळ
आटापर्यंत. आणि तिसरी कानाची पाळी पाहते वाकली. आता म्हातारीची पेटी कुठे येते पहा. काय लाबाड लोक आहे. आणि म्हातारी पडलीच होती आणि पोरगी आली बाई भेटायला. पोरगी भेटायला आली तिला पाहिली म्हातारी पडेली. तिला वाटलं म्हातारी गेली. ती मोठ्याने वाळली. केळन सफरचंद दिले टाकून. लोकांना वाटलं म्हातारी मेली. म्हातारीनं गपक्यात डोळे उघडले आणि पोरीक पाहिलं आणि मेली ना म्हातारी. पोरगी म्हणली माझ्याचा माझ्या इतका जीव मला डोळे भरून पाहिलं आणि म्हातारी गेली. म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर. तू आल्या आल्या म्हातारी घालवली. तू जर लेट आली असती तर म्हातारी मतदान करून गेली असती. ह्या सगळ्या लबाडे. इथं 3 शब्द सांगतो. हसत हसत जगा हा स्वर्ग आहे. भजन करीत जा हे वैकुंठ आहे. आणि तरफडून मरा हा नरक आहे. अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा सुखा मने सुखा सुखा मने सुखा पारा नागी. अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा सुखा मने सुखा शेवटचा प्रश्न झालोय. यावं लागतं आल्यावर जावं लागतं. भोगावं लागतं. भोगण्याशिवाय पर्याय नाही. दुसरा मुद्दा आपला सुरू झाला. शरीर जात नाही. देह जात नाही. आत्मा जात नाही. पण चैतन्य गेल्याशिवाय राहत नाही. आणि तिसरा मुद्दा आहे स्वर्गाला कोणी जात नाही. नरकाला कोणी जात नाही. वैकुंठाला कोणी जात नाही. चांगलं वागणं हा स्वर्ग आहे. भजन करी जाणं हे वैकुंठ आहे. आणि तरफडून मरणं हे नरक आहे. आणि पुढचा मुद्दा सांगून ठेवतो. सोमवारी मरणं पवित्र नाही. एकादशीला मरणं पवित्र नाही. अशा मोघाम गप्पा हानीत जाऊ नका. काही लोक म्हणतात त्यांनी काशी केलती. काशीचा नियम असा आहे काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे. ते काशीतून गावात येते. 12वा अध्याय इतकं सुंदर सांगतोय. मोक्ष देऊन उदार होय कीर काशी शरीर ते गावी वेच खिजे. शरीर तिथं ठेवावं लागतं. आता मी माळकरी पोपतो आणि बोलतो. मरायच्या टायमाला आमलेट मागू शकतो. त्याचं काय सांगतात तुम्ही? असे काही गप्पा हाणायला लागले. मरायला 5 अटी आहेत. नीट ऐका. एक 8व्या अध्यायाला अक्षर ब्रह्मयोग म्हणतात. 8व्या अध्यायाला त्याच्यामध्ये 210 वव्या आहेत 8व्या अध्यायात. आणि 210 वव्यांमध्ये अध्याय नंबर 8 मध्ये
श्लोक नंबर 24व्या ओव्यात 24व्या श्लोकातल्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या अशा आहेत, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, 2 मरायला शुक्ल पक्ष असावं, 3 मरायला उत्तरायण असावं, 4 मरताना इंद्रिय टवटवीत असावीत आणि 5 मरताना शरीराचं तापमान समान असावं आणि 6 माणसाचा मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा. या 6 अटीमध्ये जो मरतो त्याचा योग्य काळ जाणला जातो असं म्हणणं 8व्या अध्यायातल्या 24व्या श्लोकाचं आहे. पण तो जर वृद्ध पक्षात गेला आणि रात्री गेला तर तो चंद्र लोकात जातो आणि परत पुण्य संपल्यावर खाली येतो असं 8व्या अध्यायाचं म्हणणं आहे. आता हे आपल्या सगळ्या गप्पा आहे. हे असं झालं तसं झालं, मरताना तो हसला आणि त्यानं माझी जिलेबी खालीन, हे काही नाही, हे काही नाही. हे प्रश्राद्धाच्या बाबतीतले एवढे मुद्दे संपले आणि आता श्राद्धाच्या वेळा आता कीर्तनाला सुरुवात. मी तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय, हे खटकाच टाकून टाकला तुमच्या डोक्यातला, हे जन्माला येणेन जाणेन पिणेन. आता काही काही 2 म्हाताऱ्या जर जे बोलायला बसल्या ना, म्हाताऱ्या गप्पा मारताना दुपारच्या वाट्यावर, तर एक म्हातारी म्हणती माझ्या लहानाचा लहान आहे ना, लहाना दिखतो त्याच्या आजासारखा आहे, जेवढे त्याच्या आजात गुण होते तेवढे त्याच्यात. आता आजातले गुण तुलाच माहिती, गावाला काय माहिती. आणि मला तर असं कधी कधी वाटतं बाई नक्की पप्याचा आजा परत आला येईल ना, तो तुझ्याच काछानं गेला का आला येईल परत. हे येणे जाणे काहीच नाही, हसत हसत देह ठेवणे याच्यासारखं सुंदर जगणं नाही. हे संसार व्यवसारी काही करणारी गोष्ट आहे, त्यात काही एवढं विशेष नाही. हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पराक्रम करणं हा काय पराक्रम नाही. भजनामध्ये देह ठेवणं पराक्रम आहे. हे गाड्या घेणं बंगला म्हणजे त्यात काय एवढं विशेष आहे. पैसा कमावलाच पाहिजे. काही लोक म्हणते पैसे पैसे, काय पैसे, पैसा कमावणं हा पुरुषार्थ आहे. ज्याला मिळत नाही ते बोंबलत हे काय. आणि कोणती गोष्ट बिगर पैशाची होती. इथं कीर्तनकारानं 5,000 जास्त मागितले तर लोक म्हणते बाजार मांडलाय आम्या, देव काय काढला म्हणले आणि आम्या. आता हे पण बिचारे घाम येऊस्तोवर वाजवलंय, काय 2-2 हजार मागितल्यानं फरक पडला. ते कीर्तन ठोक नाही असं झालं बा. फार गायक वादक परवडानं आणि गावच्या भजनेने का भजने सुईचे ठुलेत. फार एका एका दिंडीच्या 3-3 दिंड्या करून टाकल्या. येण्याच्या तारा गाळ्यात अडकायची पाळी आली, काय ठुले. प्रत्येक गावाचा भजन्यांचा तमाशा आहे. एखाद्याला नुसतं म्हणलं टाळ नीट वाजव, हा बा टाळ तुम्ही सप्ताकाला उडत यायचं भजन का. आणि भजने ध्यानात ठेवा, अख्या रात कधी भजन करायचं नाही. अख्या रात एवढा तर बावळा टोणी घेण्यात देण्याचं, देवान झोपायचं कवा. भजन लईत लई 10:30 पर्यंत करायचं, तिथून पुढे एवढायचं नाही. आणि भजनं कधी कीर्तनातच करी जायची. ही 5 बारशेची भजनं करा, भिकारी आहे का मग. बावळा टोणी चालले येते त्याच्या वड्या नाल्याला पाक होदन गट्टी ना हातोडी घेऊन थोडं चला बघला तो गट्टी ना हातोडी चला हिवळत. आणि ज्याच्या घरी भजन तो झोपेल आणि हे त्याच्या दारात जाऊन एवढा त्यात नामदेवा पुत्र झाला. नामदेव घोरतोय, नामदेव दनादन घोरतोय आणि तिथं जाऊन म्हणते नामदेवा पुत्र झाला. अंदाशी जणी येल घालीन, जणी मालिका पाहती. आणि मालिका कोणती पाहती, आई कुठं काय करते ना, आई सगळे कुठाने करते का. एक वाक्य सांगा मला, माळ कर्या इतका श्रीमंत माणूस या जगात दुसरा एकही नाही. एकही माणूस माळ कर्या इतका श्रीमंत नाही. एवढी लटकून जरी तुम्ही हिंडले ना तरी तुम्हाला 2 टाइम भाकरी आहे. आता हे एवढे उभे राहिलेत, काही वट सुद्धा हलवती नाही तरी जेवण आहेच ना. वरून 200-500 का होईना पण आहेतच ना. जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस म्हणजे माळकरी माणूस. आणि जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. सगळ्यात मोठा श्रीमंत. इथं जात नाही, इथं वय नाही, इथं कोणी आणि भजन करा. काय चालतं, बाकी ठिकाणी आधार कार्ड दाखवावं लागतं, पॅन कार्डाला लिंक झालं पाहिजे. काहीच नाही. यांची ताकद लोकांना माहित नव्हती.
23 तारखेला कळली यांची ताकद काय. नवरा म्हणला इकडंच कर, गा बसा. आतापर्यंत ऐकलं तुमचं, खरंय का खोट आहे. आता जर डॉक्टर आणला ना कीर्तनात डॉक्टर, आणि एवढ्या जर चेक केल्या ना 20 बाया येड्या निघतील याच्यात. या कशा पायी माहिती का, या मालिकांपायी. फार त्या घरांचा तमाशा झाला या मालिकांपायी. ए ए तमाशा झाला या मालिकांपायी. थोबाडवास अशी मालिका पाहतात. अरे पुरीनो, मालिकेतलं पहिलं वाक्य काय आहे, सर्व पात्र काल्पनिक आहे आणि खरं असलं तर तो योग आहे. मी यांना अक्कल नको का, तुम्हाला समजून सांगता येत नाही का यांना. बावळ्याचा बाजार मालिका पाहते, नवऱ्याला म्हणते का हो कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता आणि आजच्या भागात ती दुसऱ्याच बाबा संघ आहे. मग उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळलं काय होईल. तू म्हणला ते मरू दे जाऊ दे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. काही करायचं नाही. हो, आणि त्यासाठी अभंग किचकट आहे. घुसलो अभंगात आपण. आता हे पुन्हा कल्पना काढू ना बघा. माणूस जाळून आला का पाटी खाली ठेवायची, दिवा लावायचा आणि पीठ ठेवायचं आणि त्याच्यावर पाटी दाखवलं. आणि आल्या का 2-4 पंडित तज्ञ ना ह्या पाटी उचकायची. आता त्या पाटीची कुठं घाण पडली, साफ झाला. मला तर बाई पप्प्याच्या बापाच्या आहे ना त्या पाटी खाली ना बोकड्याचीच खूर दिसली. आणि त्या दिवशी आमची शिळी मेमतच होती बर का. आता पप्प्याचा आज काय बोकड झाला, आणि झाला तरी म्हसोबाच्या जत्राच्या पुढे टिकणार नाही. मग तुम्हाला कुत्र्याचे पाय दिसले, बोकड्याचे पाय दिसले, मग आतापर्यंत एखाद्या बाईला वाघाचे पाय दिसले का, वाघाचे का पप्प्याचा आजा. अहो तो खेकड होऊ शकतो. खेकड काय आहे, तो उड्याच तेवढा हानीत होता. 6 इलेक्शनला 12 पक्षात गेला, तो खेकडच होता. त्यात काय. आणि आता हे श्राद्धाचं मिटलं. पहिलं जग शून्य होतं, सावध राहा बरं का. आजही जग शून्याचे, उद्याही जग. कशावरून, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. पहिले कोठे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघी शून्यता होती बाई, कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे ते. तेथे एक ढाल गज निर्माण झाली, तेथे एक ढाल गज निर्माण झाले, तेथे एक ढाल गज निर्माण झाले, तेथे एक ढाल गज निर्माण झाले. शून्याची होते बाई, कानोबा तेरे तेरे तेरे, कानोबा तेरे तेरे तेरे. तेथे एक ढाल गज निर्माण झाली, एक ढाल गज निर्माण झाली, तेथे एक ढाल गज निर्माण झाली, तेथे एक ढाल गज निर्माण झाली. पहिले खोटेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. हे अवघे शून्यच होते पाही, अवघे शून्यच होते पाही, होते पाही, अवघे शून्यच होते पाही. कानोबा तेरे तेरे, कानोबा तेरे तेरे, कानोबा तेरे तेरे, कानोबा तेरे तेरे.
आजही जग शून्य आहे आणि जग मुळातच ब्रह्म आहे. पण त्या ब्रह्माला जी चिटकली तिचं नाव माया आहे. शब्द नीट ऐका. आता हे काय झालंय, जगत मूळ ब्रह्म आहे पण ब्रह्माला चिटकली माया. मायेमुळे जग वाटत आहे सत्य, पण घोटाळा असा आहे ती माया आहे आणि त्या मायेनं 3 गुणांना जन्म दिला आहे. रजगुण, तमगुण, सतगुण. महिला म्हणणं ऊचा बाप कोण? ऊचा बाप ऊ. आता हे तर काही सांगू शकत नाही. ऊचा बाप कोण? ऊचा बाप नाही, मी सांगू का? घाम. घामातून काय तयार झाली? ऊ. तिला 2 पोरी आहे. पहिली लिखू, ऊची थोरली पोरगे लिखू आणि दुसरी भिकू. ऊचा बाप आहे घाम. आता ऐका, ब्रह्म तयार झालं, माया चिटकली, 3 गुण तयार झाले आणि 3 गुणात 4 खाणी तयार झाल्या. जारद, स्वेदस, अंडस आणि उद्वेज. 4 खाणी 84 लक्ष योनी तयार झाल्या आणि त्यातली शेवटची योनी हीच आहे. आणि हिचा जर तुम्ही शोध लावला तर जन्माला आल्याचं काय? जन्माचे ते मुळा पाहिले शोधून, 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 जन्माचे ते मुळा पाहिले, जन्माचे ते मुळा पाहिले शोधून, जन्माचे ते मुळा पाहिले शोधून. शून्य होता तयार झालं. ब्रह्म, ब्रह्माला चिटकली माया, मायेने केले 3 गुण. 3 गुणामध्ये रजगुण, तमगुण, सतगुण. त्यामध्ये 4 झाल्या खाणी, 84 लक्ष झाल्या योनी. आणि ही शेवटची संधी पुन्हा नाही. श्राद्धाची कीर्तनं मेलेल्या माणसासाठी नसतात, जी मरायची शिल्लक राहिल्या त्यांच्यासाठी. मेलेल्या माणसाचा श्राद्धाचा काही संबंध नाही. तुम्ही जरा डोके जाग्यावर ठेवा. काळ बदललाय, याला जपा. हे लोकांना तुमचं काही घेणं नाही. लोक सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. आता हे आमच्या अंगात थोडी ताकद आहे, शरीर मशीन अजून काम देतंय म्हणून लोक कीर्तन ऐकतात. उद्या आमचे 2-4 दात पडले, लोक तारीख घेणार नाही. लोक म्हणणार ऊर फट बोलायला लागलं, हवा जायला लागली, बदलून टाका बाबा. लोकांना काही घेणं नाही. पावसाला संपल्यावर खेकडं निघत नाही. तुम्हाला 2 वाक्य सांगू. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा आहे तवर जग खरं आहे. ज्या दिवशी तुमचा खिस्सा रिकामा झाला आणि अंगातली ताकद कमी झाली, तुम्ही आज पैदा केलेले तुमचे दुश्मन झाले, तुम्हाला कोणी नाही. 20 तारखेपर्यंत तुम्हाला इनवा होत्या, इनवा. आता धोतरवर धरून येडे बाबडी दंड, त्यात कुत्र धावत आहे तुमच्या कोणी तुम्हाला. एकदा रात गई बात गई. वाक्य परत आहे का? हा विनोद आहे का? बोला. हे सांभाळा महिला मंडळ, हे सांभाळा. आज आपण म्हणतो असं झालं तसं झालं. तसं नाही झालं. कलियुगात काही झालं तुम्ही बारीक अभ्यास करीत नाही. मारा 40% शाळेतले पोरं मोबाईलमधली रमी खेळून भिकारी झाले. गावातला एक पुढारी सुद्धा शाळेकडे पाहत नाही. हे पुढारी नुसते गटात साहेबातच गुंतल्यात. हा या साहेबाचा, तो त्या साहेबाचा, ह्या तो गटाचा, तो त्या गटाचा. यांनी गावांचा तमाशा केला. आमची सुद्धा पंचायत झाली. कोणच्या घरी चहाला जावा तर लोक म्हणते विरुद्ध पार्टीच्या घरी चहा फेरी. म्हणजे आम्हाला जाताना 5,000ला फटका, इतकी पंचायत झाली.
हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. गट नंतर, साहेब नंतर, पक्ष नंतर, पहिला धर्म आणि दुसरं गाव. बस पहिला धर्म. पक्षपेक्षा काय नाही, हे सगळे एकत्र होऊन जातात. काय नाही, 5 तारखेला तुम्हाला सगळे एकत्र दिसतील. ते भांडत नाही, पण हे गाव पुढाऱ्यांनी गावांचं वाटोळ केलं. यांनी 2दा जायचं शाळेत, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला. आणि असे कपडे घालून जातो जस काय यानंच इंग्रज उचकून लावली. पाया पडून सांगतो, हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. हे थोडं झोंबात आहे, पण काळाची. गावांमध्ये काही गोष्टी नाही झाल्या तरी चालतील, पण शाळा मंदिरं झाली पाहिजे. 10 वर्षाने इंदुरीकरचं वाक्य लिहून ठेवा, 10 वर्षाने देवळात आरती करायला तुम्हाला माणूस मिळणार नाही. आपली पिढी संपल्यावर परमार्थ काढणारी पिढी संपली. गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही, त्याला म्हणायला हवा. काहीच राहिलं नाही. देवळाकडे लोक येत नाही. हाय ते जुने भजने कोणाला जमून देत नाही. वाटुळं झालं. सप्त्याचे कारभारी झालेत तेच जत्राचे कारभारी झालेत. म्हणजे बाई ठरवाय तेच आणि बाबा ठरवाय तेच. खेळ झालाय खेळ. बारीक अभ्यास करा. महाराज महिला मंडळ, आज एवढी देवळांची वाईट अवस्था आहे प्रत्येक गावात. हरिपाठाला माणसं नाही. एक म्हातारा वर काही काही म्हातारे इतके दरिद्री आहेत गावात, येळभर देवळात उठाणे पाडतात आणि हरिपाठा टायमाला घरी निघतात. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद ही. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. तुम्ही जर शाळा बनवल्या नाहीत तर पिढी वाचणार नाही. तुमचं काय मत आहे? आपण सगळेजण झेडपीच्या शाळेत तयार झालोय आणि आजही उच्च पदावर सगळे मराठी शाळेचेच लोक आहेत. तुम्ही जर गावातल्या शाळा बनवल्या नाही आणि तुम्ही जर ह्या गटाचे आणि त्या गटाचे जर करीत राहिले तर 10 वर्षाने अध्यात्म शिल्लक राहणार नाही. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. आत्ता कीर्तनात तुम्हाला 10 जण दाखवतो शेअर मार्केट मध्ये भिकारी झालेले माह्या पुढे बसलेत. आता तुमच्या बापानं पाहिलं होतं का 2 रुपयाला 36 रुपये? आमचे महाराज सुद्धा त्याचे ते. तुम्ही जाग्यावर राहा. ज्या बापानं धंदे केले होते. जमिनी जातील आणि जायला सुरुवात झाली. इंदुरीकर बोलला का त्याची बातमी करायची. मी 5 वर्ष कीर्तनात बोंबलतोय, अरे शाळेतले मोबाईल बंद करा, शिक्षकांचे मोबाईल बंद करा. ते यांनी बातम्या टाकू मला आरोपी केलं. मी लफडे निस्तारितोय. माझे इतके लफडे नाही कोणाच्या आयुष्यात. मी मेल्यावरच मिटणार. रोज नवं लफड आहे. उठलो का लफड सुरू. आज शिळीला बोलला आणि उद्या बोकड्याला बोलला, आज बाईला बोलला आणि पुरीला बोलला. काय बोलला? वस्तुस्थिती खरी आहे का खोटी बोला काय? आणि आता शाळेत कॅमेरे बसवले. कॅमेरे बसवले, सुट्ट्या लागल्या. आता पोर आले तर उंदरांनी वायरी खाल्या, कॅमेरे बंद. अरे 31 वर्ष बोंबलतोय मी कीर्तनात. मजूर गाडी होईल आला, मजूर बागायतदाराला याजाने पैसे देऊन दिले. मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल. वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकली, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे, हे बोंबलत होतो मी तुम्हाला. हा, कमी बुद्धीचे माणसं गाव कारभारी होती झाले. मी बोंबलत होतो पोरगी बापा लग्नाचा लोट होणार नाही. भूगोलाचा पेपर फिरला आणि पृथ्वीच फिरली गेली. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वी फिरली. मी बोंबलत होतो म्हणून तो बोर्ड पेपर शेवटचा भूगोलाचा आठवतोय. मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. कोणतं वाक्य खोटं ठरलं सांगा. आणि आताही तुम्हाला या मातेला श्रद्धांजली वाहताना सांगतो, 5 वर्षात 5 गोष्टी घडतील. 1, 5 वर्षानं जमीन राहणार नाही. जमीन हा विषय राहणार नाही. बोला तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. सगळे घर विभक्त निघणार.
वाहिले निघणार, घर घर एकत्र राहणार नाही. पूर्वी मुली सण करीत होत्या म्हणून घर एकत्र राहत होती. आता पोरगी एकत्र राहायला तयार नाही. पुरीची आई स्पष्ट पोरीला सांगते, एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. पाहुणा टपरी टाकील तरी पोट भरील, पण तो शेण भरायचं नाही. अशा सांगणाऱ्या दोघी जणी माया पुढे बसल्यात आत्ता. नावा सगट सांगल, नावा सगट. घर सुधराय निघाली, घर सुधराय. त्यामुळं मुलींमध्ये एकत्र राहण्याची प्रक्रिया संपली. जमीन मिळणार नाही. 2, नोकरी कधीच मिळणार नाही. आणि सहकारात नोकरी करण्या इतकं वाईट काम कोणतंच नाही. ज्याने नोकरीला लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करावा लागतो. विरोधी पक्षाच्या सभेला जरी दिसला, सस्पेंड. साहेब म्हणले बैल गाभण, आपण म्हणायचं जल्ला, आणि बैलाला गोहरा झाला. चान्स नाही. नोकरी मिळणार नाही, छोकरी कधीच मिळणार नाही. 10-15 वर्षापूर्वी मी भोकरला खोकरला यायचा. 20 वर्षापूर्वी तर श्रीरामपूर फाट्यापासून तर पुढं खोकरच्या फाट्यापर्यंत, टाकळी भांच्या कोपऱ्यापर्यंत काही ठिकाणी लोक लगविला घाबरत होती, थांबत नव्हती लोक. आज 3 किलोमीटरला 3 पंप, 6 धाबे, 9 बार आणि 71 टपऱ्या मोजून या. कीर्तन संपल्यावर मोजा. 3 किलोमीटरला 3 पंप, 6 धाबे, 9 बार आणि 113 टपऱ्या. 5 वर्षानं धंदा राहणार नाही. 5 वर्षानं एकच माणूस जगणार आहे. 1, कष्ट करणारा. 2, कष्टाची लाज न धरणारा. 3, निर्व्यसनी राहणारा. आणि 4, भगवंतावर श्रद्धा ठेवणारा. जो पाटील म्हणून जगन त्याचा कार्यक्रम होणार. गोष्ट खरी आहे का खोटे बोला. आणि ते शेतकरी आपलं कोणी उठायचं आणि त्या शेतकऱ्याचा वापर करायचा आणि सगळ्यांनी त्याचाच गेम करायचा. आणि सगळ्या घटकात गरीब घटक कोणता माहिती आहे का? शेतकरी. आणि त्याचा वापर करायचा. सीजन आलं का तेवढा मुद्दा काढायचा, त्याला 2-4 दिवस चढून द्यायचं, ते पटकन हरभऱ्या जावं चढत. आता ते शेतकरी नुसतं काय म्हणते, दुधाला भाव मिळाला पाहिजे. ऐ दुधाला भाव मिळाला पाहिजे. दूध 200 रुपये लिटर होईल. 200 रुपये लिटर. फक्त दुधात काही घालू नका. तुमची तर अक्कलच बंद झाली. तो दूध 200 रुपये लिटर होईल. 200 रुपये लिटर. महाराज तुम्ही अभ्यास नाही केला. महाराष्ट्राला पुरेल एवढं दूध आहे आपल्याकडे. दूधच कुठे? पुढं दूध आहे, दूधच नाहीये. किती खाद्य घातलं तर 40च्या पुढे काय दूध देती? दूध कुठे आहे? तुम्ही दुधात काही घालू नका. दूध 200 रुपये लिटर होईल. आता घालणाराच आहे टक्का तुम्हालाच, घालणार आहे तुमचाच. त्याचं कमिशनही तुम्हीच घ्यायचं. त्याला पकडलं तर सोडूनही तुम्हीच आणायचं आणि तुमचा टक्का त्यालाही नेऊन द्यायचा. आणि तुम्हीच परत आंदोलनात आमच्या यायचं, दुधाला भाव मिळाला पाहिजे. आणि टक्का तोच घेतला. आमची किटली गेली आणि वासरू गेलं. आणि ते शेतकरी येड आंदोलन करायचं ठरलं का, त्याला कोण शिकित हेच कळालं. ते घरचं दूध आणतंय डांबरी होती ते काय येड्याचा मार झाले. आणि दूध होतंय आपण, दूध आपलं. आणि फोटो असा येतो ज्याच्या घरी कुत्री दूध देत नाही त्याचा फोटो. यांनी आंदोलनात सहभाग घेतला. आमचं वासरू गेलं. दुधाला भाव 200 रुपये लिटर होईल. फक्त दुधात काही घालू नका. आणि ते शेतकरी अजून एक बोंबला, ते काय कर्जमाफी झाली पाहिजे. कर्ज कोणचे वय? कर्ज शेतकरी आहे का? तरी शेतकऱ्यावर कर्जच नाहीये महाराज. 5 लाख आणि 7 लाख म्हणजे का कर्ज आहे काय? इकडे 100 कोटी आहेत, 500 कोटी आहेत. कोटी
तुम्ही बधीर आहे तुम्हाला काय जी कुठे आपलं शेतकऱ्यावर काय करते 3 लाख 10 धरा यांचे डायरेक्ट 500 कोटी 250 कोटी या मोठ्या लोकांनी जर कर्ज भरले ना तर महाराष्ट्रातला उतारा 8 दिवसात नील होईल एवढं कर्ज यांचे होईल आणि महाराष्ट्रातल्या एकाही माणसाला रोजानं जायची गरज नाही एवढे पैसे मोठ्यांक गुतेले आपले 3 लाईट बिल फिरले थकले तर माणसं जात आहे ना कट करू सिगरेट टेप लावू यांची 500 कोटी नुसती लाईट बिल आहे बोलन कोण आणि बोलले होतो सकाळ बोलत राहीन का या जगात जो बोलेल तो एक तर गुंतून मारला जाईल नाही तर कशात तरी अडकावला जाईल पण त्याचा कार्यक्रम यशस्वी केला जाईल आणि मोठ्याच कर्ज आहे आता गावात तुम्हाला श्रीमंत माणसं दिसतात ना यांच्यावर जास्त कर्ज आहे यांचा ट्रॅक्टर बँकेने नेला ते म्हणजे पाहुण्याचा नांगरा गेला आता पाहुणाच भाड्याच्या घरात राहतो त्याचे का मुतारी नांगरितो का काय अरे बाबा काहीच कर्ज नाहीये शेतकऱ्याकडं मुळात एक वाक्य सांगा शेतकरी मुळात जगताना धोरणावर जगतो तो असा अंगापेक्षा बोंगा करीत नाही कधी त्याच्याकडे जुनी म्हण फिटे आथरून पाहून तो असा बोगस काम करीत नाही शेतकरी अंदाज पाहूनच करणार आणि जर जन्माचं मूळ पाहिलं तर दुःखाचं नाही तो का मिळतो पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राण 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 मेरे देहा येवनी हानी केली मेरे देहा येवनी हानी केली पाप पुण्य करो तो प्राण पाप पुण्य करो जन्मा येतो प्राण हाय ओनी हाय नर दे हाय ओनी हाय पाप पुण्य करो जन्मा येतो प्राण पाप पुण्य करो जन्मा येतो प्राण शिका आणि आज कैलासचं जे सौभाग्य वच्छलबाई सीताराम भणगे यांच्या पाठी सीताराम पंढरीनाथ भणगे कैलास सीताराम भणगे मैना सुरेश काळे वंदना संजय बनकर श्याम सीताराम भणगे आणि ह्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक या मातेला श्रद्धांजली वाहताना आपण आता थोडेसे बदल करून घेणं काळाची आता खोकरवाल्यांना 2-3 गोष्टी सांगतो खोकरवाल्यांना पहिली गोष्ट आज ह्या मातेच्या श्रद्धापासून जेवढे खोकरमध्ये दावे होतील त्या दाव्याला ज्ञानेश्वरी नदीवर न्यायची नाही ओवी पाठ करून यायला सांगा पण भजने तुम्ही सुद्धा लक्ष द्या ज्ञानेश्वरीचा नदीवर अपमान आहे अपमान ज्ञानेश्वरी हा काही ग्रंथ नाहीये ती विश्वाची आई आहे ही बुक्का लावणारी बावळाट अख्ख्या ज्ञानेश्वरीत बुक्का आणि प्रवचन रंगात आलं आणि लिंबाव कावळा दिसला का गावात एखादा टाक्या राहतोच बाबा बाबा आता तुमचं आवरा ज्ञानेश्वरी इतका बारीक ग्रंथ नाहीये का तो कावळ्यानं बंद करावा ज्ञानेश्वरी न्यायचीच नाही त्या प्रवचनकाराला ओवी पाठ करून यायला सांगा पण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे भाव्य विनोद करत टिंगलं चालवले आपल्या लोकांनी अरे इतर धर्माचे ग्रंथ बघा काचेत आहेत आणि आपला ग्रंथ सायकलीवर चाललाय नदीला दहाव्याच्या प्रवचनाला आजपासून प्रवचनाला ओवी ज्ञानेश्वरी न्यायची नाही दुसरी गोष्ट 10व्याच्या त्या श्रद्धांजली आहेत त्या प्रवचनाच्या अगोदर घ्यायचा काय इवळायचं आणि तुम्हाला पहाटी जाऊन इवळा प्रवचनानंतर श्रद्धांजली म्हणलं का त्या प्रवचनावर पाणी पडून जातं त्याचा उपयोग होत नाही काय एवढा त्या बिचाऱ्यांना अभ्यास करू बोंबलायचं आणि तुमचं ठरलेलं आहे त्यांचे ना आमचे जवळचे संबंध आहेत कुटुंबाची घडी फार त्यांनी चांगली घातली ही कवर गप्पा चालायचा आता
खालून लोक घोडा लावतात तरी तुमचं तेच चाललंय. कचा कच खाली वाळून बसलेले घोडे लावतात आणि तुम्ही वरून म्हणतात त्यांच्या जाण्यानं वास झालं. काहीच नाही झालं. तू जाण्याची लोक वाट पाहतात. ते लग्न या गोष्टी बंद केल्या पाहिजेत मला. हा आता ते लग्नात एक नवीन आयटम आणला आपल्याकडे नव्हता पाहिला तो. ती व्यायी भेट कोणी झक माराय आणलाय आपल्या भागात नव्हता पाहिला तो. आता श्रीरामपूर नगर आपलं श्रीरामपूर अकोला संगमनेर आपल्या भागात नव्हतं बरं का. ते कोणाला किडा आला ते यायला भेटायचं आणला बरं. ते याही एकमेकाचे कट्टर दुश्मन लफड्याचं लगीन. त्या पोराने आता चांगला पीस फापलावल्यामुळं हा गडी बिघडेलच होता. पुरीचा बाप लग्नाची शिपेलच होता मला. पोऱ्या सोडीन पण त्याचा बाप पिरगाळीन. आणि नवरदेवाच्या बापाची बायपास होईल होती त्याला काय माहिती हाताभाषा. आणि ते माईकवर आलं आता व्यायी भेटते कुठले बाई याई एकाची बायपास होईल आणि एक पेल. मग याई कशी भेटावं फोटो पुरती एकत्र यावं ना. यानं यायला अशी मिठी मारली जसं घासाचं व जावले त्या मणी लावून कळत का तुम्हाला. मणी लावून जागेवर मेला येईन पाहत काय मॅम काही नवीन आलं. आता त्या पुरीनी लग्नात एक आयटम आणलाय मेहंदी. 1.5 लाख रुपये मेहंदीलाच खर्च आहे. आणि मेहंदी म्हणजे काय चिमणीची घाण कावळ्याची घाण काय त्या मेहंदीत. आणि ती नवरी जरा लग्नात कमी सजवीत जा. नवरदेवाला ओळखू येई ना नवरी. त्याच्या जवळून गेली त्याला वाटलं मला तो म्हणतो मला वाटलं कलवरी काय ती इथवर मेहंदी इथवर हिरव्या बांगड्या इथल्या फटीत चमकी इथं चमकी इथं चमकी इथं चमकी केसाला असा फुगा एक बट गालावर. आणि नव्या नवरीचं बोलणं लय सिस्टमॅटिक हो. कोणत्या गुरुजी का होती व्याकरण शिकायला काय कळणच. लय सिस्टमॅटिक बोलती नवी नवरी. एव्हा एव्हा तेव्हा केव्हा कशा वय टीम मध्ये ती चक्रम असे. एव्हा तेव्हा केव्हा अय्या एव्हा तेव्हा केव्हा वाव. शरीराला जपा. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा आभार मानायला कोणी आभार मानायला आभार माना. ते सत्वाचे सामान ते सत्वाचे एक सत्वाचे सामत कमने एक सत्वाचे सामत करावे परमार्थ हरनेस करावे परमार्थ आहरनेची पाप पुण्य करोनी जन्म येतो प्राणी. पाप पुण्य करोनी जन्म येतो प्राणी. पाप पुण्य करोनी जन्म येतो प्राणी. पाप पुण्य करोनी जन्म येतो ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय. बोली लिहिले गुरेवे हराना हार हराना हर हर अपराध महाराज तुझे उच्चारिला विकार में करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वर करा क्षमा अपराध महाराज. ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक भरता हरी ज्ञानदेव